के स्पोर्ट्स वाहिनी दोन्हीही कॅमेरामॅन आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे ऑपरेटरच्या भूमिकेत स्वप्नीलजी गांगड सर हे देखील आमच्यासोबत जोडले. साथी समालोचक दीपीर बिराडे सर हे देखील आमच्यासोबत आहेत. एकंदरीत विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सुमधुर संगीत ज्यांचं ऐकतोय डीजे श्रावणी देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत. त्वरित फील्ड सेट करा. ओपनिंग पेअर दाखल झालेले आहेत बेस्ट अन्वी 11 बेस्ट ऑफ बोर्शेती संघाचे. ओपनिंग पेअर दाखल झालेले आहेत. एबी अर्जुन बांगर आणि त्यांच्या सोबतीनं भावेश विषे. एकंदरीत 6 षटकांचा हा सामना असेल आणि 6 षटकांमध्ये कमीत कमी 4 बॉलर कंपल्सरी असतील. दोन्ही संघांनी याची सूचना घ्यायची. समालोचन कक्ष या एंडनी 3 षटक व सारिका हॉटेल एंड या इकडनं 3 षटक. एकंदरीत 6 षटकांचा हा सामना आपल्याला भेटीला येतोय. एके बाजूला विचार केला तर अन्वी 11 बेस्ट ऑफ बोर्शेती आणि त्यांच्या विपक्ष आई गार माता कराडे खुर्द संघ. नक्कीच सामना बघायला मजा येईल कारण गोलंदाजी तितक्या ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे समोर असलेले हे दोन धुरंधर फलंदाज एके बाजूला अर्जुन बांगर एबी आणि त्याच्या सोबतीला भावेश विषे. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. दी रोहित संघ कर्णधार रोहित गोलंदाजी ट्रॅकवर. सामना तो सुरू. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू फटका दमदार आहे. एबीच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर आमदार चषकाच्या नावावर षटकार. अग्रेसिव्ह बॅटिंग दाखवत असताना एबी यावेळेस अगदी विचार केला तर हुक केलाय. दरम्यान 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरा करतात परंतु चेंडूने मारले मुसंडी. 2-3 टप्प्यावर चेंडू दाखल होत आहेत चौकाराच्या दिशेने. 4 धावा चौकार. वॉट अ बॅटिंग. एबीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 2 चेंडूचा सामना केला. धावा बनवल्यात 10. एकंदरीत विचार केला तर पहिल्या चेंडू पासून अगदी अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना फलंदाज अर्जुन. ओ हो 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 वॉट अ डिलिव्हरी. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार आणि एक चौकारानंतर गोलंदाज रोहित यांचा छोटेखानी कमबॅक आपण पाहत आहोत. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीम अन्वी 11 बेस्ट ऑफ बोर्शेती या संघाची एकंदरीत धावसंख्या आपण पाहूत बिनबाद 11 या आकड्यावर. नक्कीच हा सामना बघायला जितकी मजा येईल ना कारण समोर जितक्या ताकदीची गोलंदाजी आहे तितक्या ताकदीची फलंदाजी आहे. समोर बेस्ट टीम आहे बेस्ट ऑफ बोर्शेती. यावेळेस ओव्हर दिकावस फटका खेळायचा होता परंतु 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत आणि यावेळेस देखील
चेंडूने जिंकली रेस 4 धावांसाठी चौकार. अर्जुनाच्या पावलावर पाऊल ठेवून हा फलंदाज फलंदाजी करतोय. पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूला 4 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 चेंडू षटकातील शिल्लक. यावेळेस स्लॉक स्वीपचा देखणा फटका फलंदाज भावेश विषय यांच्या बॅटमधनं एका टप्प्यानिशी सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चौकार. वॉटर बॅटिंग वॉटर बॅटिंग. बॉल पाठवायचा आहे. यस मॅच बॉल आलेला आहे. मॅच कंटिन्यू करायची आहे. आक्रमण आक्रमण चढवलं जाते गोलंदाज रोहित यांच्यावर. एकंदरीत विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 19 धावा स्कोर बोर्ड अंकित होत आहेत. शेवटचा चेंडू षटकातील. गोलंदाज रोहित टू भावेश. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉप करण्याचा प्रयत्न परंतु स्लिपचा क्षेत्ररक्षक आहेत. 2-2 ठिकाणी एकंदरीत विचार केला तर डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं यावेळेस षटक संपन्न आणि एका षटकाच्या अंती टीम अन्वी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाची धावसंख्या एकंदरीत बिनबाद 20 या आकड्यावर. पहिलं षटक संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या एकंदरीत बोरशेती संघाची धावून पोहोचते बिनबाद 20 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल होत आहेत अक्षय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार केला तर अग्रेसिव्ह बॅटिंग दाखवली आहे दोनही फलंदाजांनी. त्यानंतर अक्षय दुसरं षटक हाताळण्यासाठी येतात. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी व नक्कीच फलंदाज तितक्या ताकदीच्या समोर आहेत. भावेश त्यांच्या सोबतीला एबी अर्जुन बांगर. आपट्राकर चेंडू त्यावर पुलचा देखणा फटका. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवतात. पहिल्या चेंडूवर या 4 धावा फलंदाज भावेश विषय यांच्या बॅटमधनं चौकाराच्या मदतीने टीमची टोटल एकंदरीत विचार केला तर आता 24 या आकड्यावर. पुढील चेंडू अक्षय. यावेळेस ओव्हर दी कव्हर्स फटका दमदार आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतात. रेस लागली आहे आणि यावेळेस आता चौकार असेल 4 धावांसाठी. चेंडू झालाय फरार चौकार. चेक करायचंय. .
2च धावा असतील. सेफ अडवलेला आहे. प्रयत्न केले होते भरपूर आणि त्या प्रयत्नांना 2 धावा असतील. 3 धावा असतील. 3च्या मदतीने स्कोर कार्ड फ्लाय होतंय, जाऊन पोहोचतंय एकंदरीत 27 या आकड्यावर. यावेळेस अगदी सन्मान देण्यास प्रवृत्त केलं होतं. काय चेंडू हाताळला होता गोलंदाज अक्षयने. अगदी एबीला देखील थक्क करून टाकला होता हा चेंडूने. चेंडूवाला निर्धाव. एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत स्थिर आहे 27 या आकड्यावर. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात गोलंदाज अक्षयनी. 3 चेंडू शिल्लक षटकातील असतील. अक्षय यावेळेस पुल अँड पॉवरफुल इज अ मायटी ह्यूज षटकार. दोन षटक देखील अजून संपन्न झाले आणि धावसंख्या 6च्या मदतीने फ्लाय होते 33 या आकड्यावर. व्हॉट अ बॅटिंग दोन्ही फलंदाज. एकंदरीत विचार केला तर अर्जुन 5 चेंडू केलेत 17 धावेंची वादळी केली. त्याचप्रमाणे भावेश सोबतीला आलेत 5 चेंडू केलेत 16 धावे ची आकर्षक केली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. यावेळेस ओव्हर दी मिड ऑफ फटका दमदार आमदार चषक षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळतं बेस्ट ऑफ बोरशेदी संघाकडून. दोन्ही फलंदाज असतील एबी आणि त्यांच्या सोबतीला भावेश. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू षटकातील. आपट्राकर चेंडू हुक केलाय आणि पाठवून दिलंय फाईन लेग सीमा रेखा पार. अर्जुन बांगरचा ट्रेडमार्क षटकार 6 धावा. दोन षटक समाप्त झाले आहेत. एकंदरीत धावसंख्या दोन्ही फलंदाजांची आपण फलंदाजी पाहता धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या अखेरीस 45 आकड्यावर. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार झाले आहेत रोहित. पहिल्या षटकामध्ये नक्कीच निराश केलं होतं परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील आणि नक्कीच धावा रोखतील गोलंदाज रोहित. दुसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित तयार होत आहेत. फलंदाजीसाठी एकदा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतील भावेश. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात गोलंदाज रोहित. पहिला चेंडू वॉटर डिलिव्हरी गोलंदाज रोहित यांच्या माध्यमातून
एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये नक्कीच रोहित यावेळेस वॉटर फटका. जेलची संधी उपस्थित होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये कारण अर्जुन बांगर समोर आहे. अर्जुन बांगरला यावेळेस जीवनदान आपल्याला पाहायला मिळते. कॅच ड्रॉप एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीम अन्वी 11 बोरशेती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 एकरावर. सत्तेचाळीस आकड्यावर पुढील चेंडू रोहित. यावेळेस स्लॉक स्टिक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. दरम्यान वाईड प्लस एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीम बोरशेती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आकड्यावर. पहिल्या षटकाची पूर्णपणे भरपाई करून काढतायत गोलंदाज रोहित. कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान शतरक्षक तिथे उपस्थित आहेत. एका टप्प्यावर चेंडू अडवण्यात आलं यश आणि नक्कीच थ्रो थोडा जर स्पीडअपला आला असता परंतु नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहूयात रनआउटची संधी उपस्थित आहे. नॉट आउट सेफ आहेत फलंदाज. दोन धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या एकंदरीत 50 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आउट. फलंदाज यावेळेस विचार केला तर AB अर्जुन बांगर मैदानाची साथ सोडत असताना दांडी उद्ध्वस्त करून टाकली आहे गोलंदाज रोहित यांनी. अर्जुन यांना माघारी परतवून लावलंय. 10 चेंडू खेळे 32 धाव्यांची एक सुंदर पारी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अर्जुन बाद झाले. यावेळेस मैदानात फलंदाजीसाठी दाखल झाले आहेत बाली. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाले आहेत बाली. रोहित पहिल्या षटकामध्ये नक्कीच महागडे ठरले होते परंतु या षटकामध्ये विचार केला तर पूर्णपणे कमबॅक करून दिले आणि एक महत्वाची विकेट त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली आहे. अर्जुन यांना माघारी परतवून लावले आहे. शेवटचा चेंडू षटकातील. गोलंदाज रोहित. यावेळेस हलक्या हाताने कट केले. दरम्यान यशरक्षक स्वतः धावलेत. चित्त्याच्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक 2 धावा दरम्यान तिथे आपल्याला पाहायला मिळतात. दोनच्या मदतीने 3 षटकाच्या अंती टीम अन्वी 11 पाणी पाठवायचंय मैदानात.
ड्रिंक्स ब्रेक, मैदानात पाणी पाठवायचंय. तीन षटक समाप्त झाले. तीन षटकाच्या अंती विचार केला तर एक विकेट आणि स्कोर कार्डवर धावा झाले आहेत 52. कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच महागडे ठरले होते गोलंदाज रोहित, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले आणि नक्कीच एक मोठी विकेट त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिली. अर्जुन बांगर यांना माघारी परतावून लावलं. त्याचप्रमाणे अगदी माफक धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. चौथ्या षटकात धरण्यासाठी टीम आई गारमाता कराडे खुर्द या संघाकडून गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. पुन्हा एकदा अक्षय. आमदार चषकाचं सुंदर असं पर्व, भव्य दिव्य असं हे मैदान आणि त्यात दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. एके बाजूला विचार केला तर अन्वी 11 बोईस्टॉप बोरशेती आणि त्याच्या विपक्ष आई गारमाता कराडी खुर्द. पहिला चेंडू यावेळेस फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत. जेलची संधी होती परंतु संधी गमावली आहे. एक दरम्यान सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने पुश केलं होतं. जेलची संधी उपलब्ध झाली होती. यावेळेस फटका दमदार आहे. दरम्यान डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडे फंबल झालेत. दरम्यान 2 धावा. 2च्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर जाऊन पोहोचते 55 या आकड्यावर. दोन चेंडू आतापर्यंत हात आलेत. गोलंदाज अक्षय यांनी आतापर्यंत धावा खर्च केले आहेत 3 या षटकामध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. वाईड यॉर्कर तिथे आपल्याला पाहायला मिळाला परंतु चेंडू आला निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षय यांच्या माध्यमातून. धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 1 बाद 55 या आकड्यावर जाऊन पोहोचते बेस्ट ऑफ बोरशेती संघाची. यावेळेस फटका दमदार सरळ उडवलाय आणि सरळच गेलाय ब्लॅक स्क्रीनच्या वर. 6 धावांसाठी बाली यांच्या बॅट मधनं बिग हिट षटकार.
अर्जुन जरी बाद झाले असते परंतु मैदानात बाली दाखल झालेले आहेत आणि षटकार मारून सांगतायत की मैं हूं ना. नक्कीच अर्जुन यांच्या विकेट नंतर मैदानात आले, थोडं सेन्सिबल केले आणि त्यानंतर थोडं अग्रेसिव्ह इंटेंट दाखवताना फलंदाज बाली. यावेळेस पुन्हा एकदा वाईड लाईन चेंडू चांगला आहे. दरम्यान दोन क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित बंब झाले. 2 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या मदतीने एकंदरीत धावसंख्या टीम अन्वी 11 बोरशेती संघाची धावून पोहोचते. 1 बाद 61 या आकड्यावर. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज अक्षय. एक चेंडू असेल. ओ हो हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाली, चुकीला नाही माफी. 4 धावांसाठी पाठवलाय. चौकार. चौकाराच्या मदतीने आणि 4 षटकाच्या अखेरीस टीम अन्वी 11 बोरशेती संघाची धावसंख्या एकंदर विचार केला तर 1 बाद 67 या आकड्यावर. पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर कराडे संघाकडून दाखल होत आहेत अतुल. गोलंदाज अतुल गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. पहिला चेंडू फटका दमदार आहे. दरम्यान डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अडवलं. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच विचार केला तर दोन्ही फलंदाजांचा प्रत्येक चेंडूवर मोठा फटका केला नाहीयेत. प्रत्येक एखादा खराब चेंडू मिळाला तर त्याला नक्कीच सीमारेखा पार पाठवतायत दोन्ही फलंदाज. चांगल्या ताकदीचे हे 2 फलंदाज. भाविश विषय त्यांच्या सोबतीला बाली. गोलंदाज अतुल यावेळेस हवेमध्ये आहे फटका. क्षेत्ररक्षक खाली आहेत पण उपयोग नाही. 6 धावांसाठी बाली यांच्या बॅट मधनं बिग हिट. आमदार चषक षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 6 फ्लाय होत असताना टीम अन्वी 11 बोरशेती संघाची 74 या आकड्यावर. अर्जुन यांच्या विकेट नंतर असं वाटलं होतं की कुठेतरी कमबॅक पाहायला मिळालं होतं परंतु अजूनही अग्रेसिव्ह इंटेंट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश त्यांच्या सोबतीला बाली. पाचव्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडू शिल्लक. आमदार चषकाचं भव्य दिव्य असं हे आयोजन. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटक आतापर्यंत समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 74 या आकड्यावर. पुढील चेंडू अतुल.
फुलटॉस चेंडू, फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. यस, इट इज मॅक्सिमम 6 धावा षटकार. या आधी सामन्याचा विचार केला तर ज्या प्रकारची फलंदाजी आसनगाव संघाने केली होती त्याच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बेस्ट ऑफ बोरशेती संघाची. नक्कीच हा सामना जो जिंकेल त्यानंतर आसनगाव संघाची ज्या संघाची फाईट होईल ती मॅच बघायला भरपूर मजा येईल. 3 चेंडू या षटकातील शिल्लक, गोलंदाज अतुल. आतापर्यंत विचार केला तर 13 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 षटकार त्याच्यामध्ये आणि 1 सिंगल. फलंदाज बाली यांच्या बॅटमधनं. यावेळेस लोअर फुलटॉस दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. फंबल झाले तर बॅकअप येत आहे. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. 2च्या मदतीने टीम बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या एकंदरीत 1 बाद 82 आकड्यावर. उर्वरित षटकातील 2 चेंडू शिल्लक, गोलंदाज रोहित त्याच्या समोर बाली. फुलटॉस चेंडू आणि त्यावर फुलटॉल वसूल केला. 4 धावांसाठी एका टप्प्यानिशी चौकार. शेवटचा चेंडू असेल षटकातील. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 36 धाव्यांची पार्टनरशिप बिल्डअप दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 10 चेंडू मध्ये 34 धाव्यांची वादली केली गोलंदाज बाली यांची. 9 चेंडूंचा सामना केला आणि 19 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या, तो भावेश विषय. सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या एकंदरीत पाहायला विचार केला तर 86 आकड्यावर. शेवटचा चेंडू, गोलंदाज अतुल. फटका दमदार आहे, फटका फसलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत खाली आणि झेल सक्सेसफुली कॅरी केलाय फलंदाज बाली. यावेळेस मैदानाची साथ सोडत असताना बाली बॅक टू द डगआउट. शेवटचं षटक आणि एकंदरीत विचार केला तर 5 षटका आणि 5 षटकाच्या अंती 2 विकेट 86 धावा टीम अन्वी 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या. बाली बाद झाले, त्याचप्रमाणे मैदानात दाखल झालेत रोशन वेखंडे. नक्कीच या षटकामध्ये अजूनही धावा बनवण्याचा प्रयत्न करतील भावेश आणि त्याच्या सोबतीला रोशन. शेवटचं षटक, गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत टीम आई गार माता कराडे संघाकडून शुभम. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका टप्प्यानिशी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता
गोलंदाज शुभम यांच्या माध्यमातून की बाजूला विचार केला तर पनवेल विभागातील एक नामवंत संघ आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विपक्षात शहापूर मधील एक बलाढ्य संघ, मोठा संघ अन्वी 11 बेस्ट ऑफ बोरशेती यावेळेस उकळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरीरावर आदळतो चेंडू. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 87 आकड्यावर. 2 चेंडूंचा शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत खेळ झालेला समाप्त. 4 चेंडू शेष. गोलंदाज शुभम. शेवटचा षटक गोलंदाज शुभम. 2 चेंडू आणि 2 चेंडू हाताळले तर 4 चेंडू शिल्लक आहेत. ओ हो 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 हो, व्हॉट अ हिट. फलंदाज रोशनच्या बॅट मधनं 6 धावांसाठी पाठवलाय. घणाघाती प्रहार, षटकार. गोलंदाजी करत असताना कोणताही क्षेत्ररक्षक यावेळेस उत्साहित होत नाहीये, कारण फलंदाजी तितक्या ताकदीचे होते. त्यामुळे आमचे डीजे समर्थक यांनाच वाटलं की थोडस गोलंदाजाचं मनोबल वाढवावं. यावेळेस फटका बसलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः येतात आणि फलंदाज बाद. रोशन बाद झाले. मैदानात फलंदाजीसाठी दाखल होत आहेत टीम बेस्ट ऑफ बोरशेती संघाकडून तेजस. शेवटचं षटक आणि 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत गोलंदाज शुभम. 6 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे उपस्थित. अजून एक विकेट डाऊन. तू चल में आया. फलंदाज तेजस बॅक टू द डग आउट. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाजीसाठी येत आहेत सुमित. यावेळेस लेग स्टिकला खूप मिस करायला चेंडू. आवाजाचा इशारा पंच मिथिल गायकर यांचा. वाईड आली. वाईडच्या साह्याने टीमची टोटल एकंदरीत 4 विकेट आणि 94 आकड्यावर. शेवटचा चेंडू गोलंदाज शुभम. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी करतायत. 2 विकेट मिळवत 7 धावा खर्च केल्यात हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यावेळेस बॅटची एज आणि या स्पर्धेतील 7वे हॅट्रिक गोलंदाज शुभम यांच्या नावावर. फलंदाज सुमित बॅक टू द पवेलियन. त्याचप्रमाणे पहिल्या डावाला देखील झाले
समाप्ती. ॲडव्होकेट सचिन वागचौडे यांनी मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. या आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला डाव संपला तिथे 6 षटकांच्या अंती धावसंख्या बनवल्या गेल्या 94. 6 षटक आणि 36 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील टीम कराडे संघाला तब्बल 95. या धावा चेस केल्या जातील की धावा रोखल्या जातील या ऐकूयात पुन्हा एकदा आणि इन्व्हाइट करूयात मायक्रोफोनवर मुरबाड भूषण दीपीर बिराडे सरांना. धन्यवाद. हॅलो चेक. यानंतर एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. ते नुकताच आमदार चषकाच्या निमित्तानं मंचावरती सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. ॲडव्होकेट सचिन वागचौडे सर यांना यानंतर सन्मानित आपण करत आहोत. स्पर्धेचे आयोजक अमलदादा कतर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. ॲडव्होकेट सचिन वागचौडे सरांचा यानंतर सन्मान होतोय. महावस्त्रलंकार, मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीपणाचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि त्याबरोबर हे आमदार चषकाची गोड आठवण कायम चिरकाल स्मरणात राहावे त्यासाठी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान होतोय. अनेक अनेक धन्यवाद ॲडव्होकेट सचिन वागचौडे सर. मॅचकडे जाऊयात. दुसरा डाव सुरू होत आहे. 95 टू विन. 95 धाब्याचं मोठं टार्गेट आता 6 षटकांमध्ये सज्ज झालेलं आहे. अर्जुन बांगरची 10 बॉलमध्ये 32 धाब्याची दुवादारी केली. त्याचबरोबर बाली बागरे या मॅचमध्ये बरसताना पाहायला मिळाला. 11 बॉल 34 धाबा त्यानंही बनवल्या. भावेशची देखील शॉर्ट बट इफेक्टिव्ह कामगिरी पाहायला मिळाली. रोशनच्या बॅटमधून एक निर्णायक 6 आला आणि सध्या या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आई गारमाता प्रसन्न कराडे खुर्द रसायनी पनवेल विभागातून फार दूरवरचं अंतर कापून हा संघ संमेलित झालेला आहे. या स्पर्धेत हा संघ आज दाखल झालेला आहे. अशा अपेक्षा या टीमकडून फार साऱ्या त्या टीमच्या पाठीराख्यांकडून चांगला सपोर्ट त्यांना मिळाला आहे. पण पाहिजे आता या सामन्यात एक्झॅक्टली रनचेस करत असताना काय घडेल. अनविल 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरुद्ध आई गारमाता कराडे खुर्दच्या दरम्यान सामना.
95 धावसंख्येचा पाठलाग. दुसरा डाव सुरू होतोय. रोहित संघ कर्णधार आणि त्याची सोबत देतो अक्षय. ऑल इज सेट. 15.83 धाब्याच्या धावगतीनं या धावा 6 षटकांच्या पाठीमागे जमा कराव्या लागतील. बॉलिंगसाठी पाहिलं तर अर्जुन बांगर दाखल होताना पाहायला मिळतात. व्यावसायिक खेळाडू आहे, भरपूर सारा अनुभव त्याच्याकडे. तो सध्या तयार होतोय. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल द बेस्ट. हो, पहिला बॉल टो क्रशर यॉर्कर मिडल स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली आहे अर्जुन बांगरनं. बँग ऑन टार्गेट. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज बाद. रोहित परततोय माघारी. पहिला हादरा. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. संधी दिली नाही फलंदाज रोहितला. त्रिफळा त्याचा अर्जुन बांगरनं उद्ध्वस्त केलेला आहे. पहिल्या डावात बॅटिंग चांगली केली अर्जुन बांगर आणि सध्या बॉलिंग मध्ये देखील तोच कॉन्फिडन्स त्याचा आपण बघत आहोत. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोशन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 0 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल तयार अर्जुन. हो, लेंथ बॉल सडनली रॅज होतोय. गुडलेनचा चांगला वापर सध्या करत असताना अर्जुन बांगर. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. हे चॅलेंज आता तगडे. अर्जुन बांगर सारखा व्यावसायिक खेळाडू तुमच्या समोर आहे. त्याच्या विरुद्ध चांगली सुरुवात तुमच्या टीमला अपेक्षित आहे, पण सध्या धावांसाठी स्ट्रगल आपण बघत आहोत. आई गारमाता प्रसन्न कराडे खुर्द क्रिकेट संघाचं. लॉफ्ट केल्या समोर पण मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हर पोहोचतोय. जज करतोय आणि जल संपादित. फलंदाज बाद. आता माघारी परततोय रोशन. शून्यावरती दुसरा आदरा. आई गारमाता प्रसन्न कराडे खुर्द क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बॅटिंगसाठी पाहिलं तर कल्पेश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 0 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 धक्के आता षटकात अर्जुन बांगरने दिलेले आहेत. टॉप ऑर्डरचे दोनही भरोशाचे फलंदाज आता माघारी परतले. जबाबदारी आता घ्यावी लागेल बॅटर अक्षयच्या सोबतीनं बॅटर कल्पेशला. आणखीन एक चांगला बॉल ऑफटमच्या बाहेर टाकलाय. चांगला वेगानं आता फलंदाजाची मतहीन करण्याचं काम सध्या करत असताना गोलंदाज अर्जुन बांगरला आपण बघत आहोत. विकेट डॉट. विकेट डॉट. 4 बॉल त्यानं आतापर्यंत टाकलेत. एकही धाव खर्च केली नाही. 2 विकेट कॅरी केलेले आहेत. फुल टॉस यावेळेला स्वीप केलाय. दिली आहे दिशा. पाठवले बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. पहिला 4 बॅटर कल्पेशच्या बॅटमधून. हा चौकार. या चौकारानं डाव मात्र सुरू होत आहे. धावफलक खुलं होत आहे. हो, स्वीपचा प्रयत्न आहे. चांगला फटका आहे. चांगलं टायमिंग जुळलंय. पाठवल्या बॉल यावेळेला लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. अर्जुन बांगरच्या अधिकचा गतीचा करतोय वापर फलंदाज कल्पेश आणि बॉल करतोय सीमारेषेची सफर. येतोय तो चौकार.
गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुमित दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स. व्हॉट अ शॉट. पाण्याजोगा फटका आहे. पंचांचा इशारा अपेक्षित. डेसिडीज वन बॉस ओव्हर दी रोप येतो तो एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. चौकार. येणाऱ्या कालावधीत 26 ते 28 जानेवारी या 3 दिवसीय कालावधीमध्ये पुन्हा एकदा खांडपे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. सर्वांनी त्या स्पर्धेला देखील व्हिजिट द्या. ॲडव्होकेट सचिन वागचौडे सर यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट प्रेमींना हे स्पेशल इन्व्हिटेशन आहे. 3 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाब्यासोबत सध्या संघाची धावसंख्या दाफलकर एकूण विकेट होती ती 15. 15 ऑन बोर्ड. स्विचिटचा टेम होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे चालला. विकेट किपरचं बॅकअप येत आहे. हवं तसं बिल्डिंग करू शकला नाही. स्टॅकरवरती फलंदाज कल्पेश. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर. स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत 15. 15 ऑन बोर्ड. 80 धाब्याची अजून आवश्यकता. मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 27. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता. राऊंड विकेटनं आता चांगला अँगल बनवला गोलंदाज सुमितनं. राऊंड विकेटनं जो नॅचरल अँगल बनत असतो, जो नैसर्गिक कोन बनत असतो, सध्या त्याचा फायदा मिळतोय गोलंदाज सुमितला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ड्राईव्ह करतायत कव्हर्स मध्ये फिल्डर. इनफिल्डला प्रयत्न चालू होता. त्याच्या हाताला चटका देत असताना बॉल मागे चाललाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे पण आता नकार नॉस्टाकरेनवरून कल्पेश कडून देण्यात आलेला आहे. 1 धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 16. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयाचं समीकरण 25 बॉल आता बाकी आहेत अजूनही 79. 79 धाब्याची आवश्यकता आहे. बॉल तयार सुमित. समोर लॉफ्ट केला. ऑन दी व्हॉट अ शॉट. एक टप्पा घेत असताना बॉल येतोय बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. चौकार. स्कोर सध्या आपण बघत आहोत 20-20 ऑन बोर्ड. 4 षटका आता या सामन्यात बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 75 धाब्याची आवश्यकता. बॉलिंगसाठी पाहिलं तर अर्जुन बांगर सेकंड स्पेलमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आहे. 2-2 गोलंदाज रिटर्न स्पेल टाकू शकतात आणि त्याच कारणासह आता अर्जुन बांगरनं ती जबाबदारी पुन्हा एकदा स्वीकारलेली आहे. आउटफील्डचे दरवाजे सध्या खुले झालेले आपण बघत आहोत. डीपमध्ये स्कोर लेग मिड विकेट त्याचबरोबर लॉंग ऑन बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये आणि त्याचबरोबर आपण बघत आहोत मिड ऑफ हातमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत पोस्टचे पुढे 21 धावा. अकॉम्प्लिंट होता. पुल करण्याचा प्रयत्न. पोझिशन मध्ये आले नव्हते. ड्रिल करून दाखवतायत आघाडीसाठी बॅटर अक्षय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. टीमची धावसंख्या स्थिर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 21. फुल टॉस दिशा दिली आहे. फाईन ग्लान्स फाईन लेगला बीट करून बॉल चाललाय डीप फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक प्रयत्न त्याचा सुरू होता पण सरते शेवटी तो ठरतोय अपयशी. बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 25. 25 धावा. तिसऱ्या विकेटसाठी हळूहळू चांगली पार्टनरशिप आता बिल्डअप होत असताना
समोर ड्राईव्ह केलाय, चांगला ऑन ड्राईव्ह अलॉंग टू द कार्पेट खेळताय, चांगला मैदानी फटका. बॅकअप तितकंच सुंदर आलेलं आहे स्ट्रेडिश लॉंगॉनला. एकदा फक्त मिळताना दिसेल. स्कोर सध्या या सिंगलच्या सहाय्याने आपण बघत आहोत. दाफल करते 26 धावा. हळूहळू रिक्वायर्ड रेट आता वाढू लागला. 20.70 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. मिस टाइम टॉप एज आहे, स्वतः गोलंदाज पोहोचलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल संपादित केलाय अर्जुन बांगरनं. काढली आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. तिसरा आदरा बसतोय. बॅटिंग करणाऱ्या आई गारमाता कराडे खुर्द क्रिकेट संघाला माघारी परत आहेत कल्पेश. स्टील 1 टू गो. 3 विकेट आतापर्यंत सेकंड स्पेलच्या दरम्यान अर्जुन बांगरने कॅरी केलेल्या आहेत. नवीन बॅटर सचिन दाखल झालेला आहे बॅटिंग करता. जर्सी नंबर 10 गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण लगेचच आपल्या सर्वांना होते. बॅकअप लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, चांगला वेग पाहायला मिळाला. लेन थोडी खेचली होती अर्जुन बांगरनं. डॉट बॉल आणि त्याचबरोबर षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 26 विजयाचं समीकरण. बॉल बाकी आहेत 18 आणि आता आवश्यक धावसंख्या 69. पुढचा खेळ कंप्लीट झालेला आहे. ड्रिंक्स तोडली जाईल मैदानात. संधी देऊया डीजे मॅडीला. एंट्री गेटच्या समोर जे कार पार्क केलेली आहे, ब्लॅक कलरची कार आहे, वाहनचालकाला विनंती आहे ती थोडी बाजूला पार्क करा. तिचे रिफ्लेक्शन्स मैदानामध्ये येतात आणि त्याचा व्यत्यय खेळाडून येतोय. वाहनचालकाला विनंती आहे. सामना पूर्ववत सुरू होतोय. मॅचकडे जाऊयात. 3 षटकात 69 धावेची आवश्यकता. आवश्यक रिक्वायर्ड 100 ढळलो आपण बघत आहोत. 23.00 धाव्याचा म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये 4 षटकारच हवेत. तेजस जाधव बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होतोय. आघाडीसाठी आलेला अक्षय सध्या स्टॅकर रेडला 6 बॉलमध्ये 16 धाब्याचं योगदान तो सध्या देतोय. धुवाधार पारी त्याला साकारावी लागेल. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक फक्त वाट पाहतोय. बॉल बरोबर जाऊन त्याच्या डोक्यावरून विसावतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय तो देखना फटका. षटकार. या षटकारांना स्कोर सध्या फ्लाय होतो 32 धावा. समोर यावलेला केलंय आक्रमण पण मिस टाइम फटका. एक्स्ट्रा कव्हर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय. चांगलं जजमेंट. स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. फलंदाज बाद. आणखीन एक हादरा.
आठ बॉल 22 धाब्याचं योगदान देत असताना अक्षय आता माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर सुदर्शन दाखल होत आहेत, जर्सी नंबर 77. 63 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. बॉल बाकी 16. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा इन ऍक्शन येतोय, चांगला जल संपादित होतोय. आणखीन एक हादरा, बॅटचा चेहरा लवकर बंद केला होता, त्याच कारणास्तव चांगलं मिडलिंग करू शकले नाही सुदर्शन. आल्या पावली परत आहेत माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. गारमाता कार्डे खुर्दच्या विरुद्ध खेळत असताना स्कोर 32-32, लॉस ऑफ 5 विकेट. ओ परफेक्ट यॉर्कर, संधीच दिली नाही फलंदाजाला. स्टेप आउट झाले होते, त्याला फॉलो करण्यात आलेलं आहे. टो क्रशर यॉर्कर होता, बरोबर पायात टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल. षटकारानं सुरुवात झाली, पण तदनंतर मात्र या सामन्यात सध्या गोलंदाजाचं कमबॅक आपण बघत आहोत. तेजस जाधवची तेजोमयी कामगिरी. रनवेमध्ये व्यत्यय आलाय, पंच सांगताय डेड बॉल. टीमची धावसंख्या 32-32, 32ला विकेट, 5 पडलेले आहेत. स्टील 2 टू गो. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जात असताना पुल केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चांगलं जजमेंट. अर्जुन बांगरनं पकडलाय झेल आणि रोशन होते सिरीज. रोशननं पकडला झेल आणि आणखीन एक फलंदाज आता होतोय फेल. धक्का बसतोय या सामन्यामध्ये 6वा. (32) लॉस ऑफ 6 विकेट. अर्जुन होते तर रोशन होते त्या ठिकाणी. चांगलं जजमेंट त्याचं पाहायला मिळालं. वेल जज अँड ऑल्सो वेल कॉट. तिसरं सुयश मिल्टन शतकातलं ते गोलंदाज तेजसला आता ओव्हर नंबर पाली बागरे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतो. षटक मार्गस होते 5वं. पहिला बॉल समोर, डासिंग डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लॉंग ऑफ मध्ये अगदी ट्रॅप इडलं होतं आणि ट्रॅप मध्ये अडकवलंय सचिनला. फलंदाज बाद, 7वा धारा. राऊंड विकेट, कमी गतीने टाकलेला बॉल. हलकासा अँगल बनवत असताना बाहेरच्या दिशेने विकेट किपरच्या हातात बॉल दाखल होतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. दिल्ली डेहराडून आता इथून जितकं दूर आहे तितका विजय आता दूर राहिलेला आहे. आई गारमाता प्रसन्न कराडे खुर्द या टीम पासून.
टॉपेज बॉल हवेत, स्वतः गोलंदाज पोहोचलाय, झेलची संधी आणि विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी. 8वा आत्रा आता बसतोय. आई गारमाता कराडे खुर्द क्रिकेट संघाला. साहिल परततोय माघारी. किरीस का गाना सुनेगा? बॅटिंगसाठी पाहिलं तर अतुल दाखल होताना पाहायला मिळतात. 8 नंबर 10 टेलेंडर्स आता मैदानामध्ये दाखल होतात. विकेट आतापर्यंत 8 गमावलेले आहेत. 9 बॉल दुसऱ्या डावाचे बाकी आहेत. विजय तर आता दूरच आहे. पाचशे पूर्ण डाव आता खेळता येणं शक्य आहे का? आणखीन एक चांगला बॉल बॅकअप लेन होता. बाली बागरेकडे अनुभव आहे आणि सध्या या महत्वाच्या षटकात तो मार्गी लावतोय. डॉट बॉलची होईल समाप्ती. धावसंख्या स्थिर 32-32. पुन्हा एकदा चांगला फिरवलाय बॉल. बॅटर देखील फिरला पण चेंडूबाटचा संपर्क काय त्याला घडवता आला नाही. विकेट डॉट विकेट डॉट डॉट. अच्छा, आमदार चषकाच्या 5व्या पर्वातील पहिलं निदाव षटक टाकेल का? मॅन फ्रॉम अनवी 11 बेस्ट ऑफ बुरशिदी बाली भागरे. येस इट इज डन. पहिलं निदाव षटक येत आहे बॉलर बाली भागरेच्या माध्यमातून. षटकाची होती समाप्ती. चांगली कामगिरी त्याची राहिली. 2 विकेट कॅरी करत असताना त्यानं या सामन्यात सध्या आपण बघत आहोत एकही धाव दिली नाही. फर्स्ट मॅडन ओव्हर ऑफ द टुर्नामेंट. टीमची धावसंख्या 32-32. अंतिम अखेरचं षटक आता बाकी आहे. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. तेजस जाधवला पुन्हा एकदा आता सेकंड स्पेल मध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. याही गोलंदाजानं इम्प्रेशन टाकलं होतं. 3 विकेट त्यांनाही कॅरी केलेल्या आहेत. धाव घेण्याबाद आता सध्या आपण बघत आहोत अमन इंटरेस्टेड नाही. डॉट बॉल. पूर्णपणे आता मोराल डाऊन झालेला आहे सामन्यात. हो, चांगला ऑफ ड्राईव्ह. डीप मध्ये लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळताना दिसेल. नितेश कारंदे विनंती आहे या पण मंचावरती. ग्रामपंचायत सदस्य आहेत कराडे खुर्दचे जे या टीमचे पुरस्कृत आहेत. या पण मंचावर आपले स्वागत आहे. लेंथ बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल होईल समाप्ती. स्कोर 33-33. मोठ्या विजयाच्या दिशेने सध्या संघ मार्गस्थ होतो या सामन्यात. अनवी 11 बेस्ट ऑफ बोरशिदी. बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या दिशेने जातो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवलाय पण डायरेक्ट हिट देता आला नाही. विकेट किपरला 1 धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 34-34. ड्राईव्ह धाव इथे मिळणार नाही. आता एकच बॉल बाकी आहे. औपचारिकता फक्त शिल्लक. फार दूरवरचा प्रवास करून खरं तर रसायली पनवेल विभागातून आई गारमाता कराडे खुर्द संघ वेळेत उपस्थित झाला. त्याबद्दल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने त्यांचा मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. अपकमिंग टुर्नामेंटसाठी त्यांना ऑल द बेस्ट असतील. अक्षय, रोहित अँड ऑल आर्मी. हार्ड लक, वेल प्ले. अनवी 11 बेस्ट ऑफ बोरशिदी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.
सामनावीर पुरस्कार नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्यानं पहिल्या डावात 11 बॉलमध्ये 34 धाब्याचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना निदाव षटक टाकलं, 2 महत्वाच्या विकेट कॅरी केल्या. कम्प्लीट ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाली भागरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. हँडशेक करा आई गारमाता करडे खुर्द, त्याचबरोबर अन्वी 11 बेस्ट ऑफ बोरशिदी. त्यानंतरच हे मैदान तुम्हाला सोडायचंय. फार दूरवरचा प्रवास करून खरं